मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर भाष्य करताना नवा सूर लावला आहे। एका पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी म्हटलं, आदित्य ठाकरेंना मी महाराष्ट्राचे पप्पू म्हणणार नाही। त्यांनी पुढे सांगितलं, राजकारणात मतभेद असले तरी वैयक्तिक टीका करणं योग्य नाही। फडणवीस यांनी सांगितलं की महाराष्ट्रातील तरुण नेत्यांनी सकारात्मक राजकारण करावं आणि जनतेच्या हितासाठी काम करावं। त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे। माझी अशी अपेक्षा होती, आदित्य ठाकरेंनी मी महाराष्ट्राचा पप्पू आहे असं प्रदर्शन हे करू नये अशी माझी अपेक्षा होती। कारण मला वाटत नाहीत की ते महाराष्ट्राचे पप्पू आहेत, मी काही त्यांना असं म्हणतही नाही। पण ज्या प्रकारे राहुल गांधींनी मोठी स्क्रीन लावून त्याच्यावर इकडून तिकडे येरझाऱ्या घालायच्या आणि खोदा पहाडवर चूहा भी नाही निकला अशा पद्धतीचं वक्तव्य करायचं, दुर्दैवाने तेच काल या ठिकाणी आदित्य ठाकरेंनी केलेलं आहे। माझी एवढीच अपेक्षा आहे, मी काय बोलणार नाही। त्याची उत्तरं इलेक्शन कमिशनने दिलेली आहेत। त्या संदर्भात इलेक्शन कमिशनने चॅलेंज देऊन ते कुठलाही त्या ठिकाणी योग्य पुरावा देऊ शकले नाहीत। त्याच्यामुळे माझी एवढीच अपेक्षा आहे की किमान तुम्ही राहुल गांधी बनू नका।